नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातली एक धक्कादायक घटना। कारण वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन चालकानं गाडी घातल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। पोलिसाला तब्बल 700 मीटर पर्यंत त्यानं फरफटत नेलंय। पुण्यातल्या खराडी बायपास परिसरात ही घटना घडली। वाहतूक नियम भंगाच्या दंडाची उरलेली रक्कम म्हणजे 400 रुपये रक्कम भरायला सांगितल्यामुळे या कार चालकानं या वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावरच गाडी घातली। या प्रकरणी प्रशांत कांतावर याला अटक करण्यात आल्याचं कळतंय। पोलीस हवालदार शेषराव जायभाई यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्याच्यामुळे पुण्यातली ही घटना आणि पुण्यात या कार चालकाची मुजोरी अशा रीतीने समोर आलेली आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, काय प्रकार आहे हा? अत्यंत गंभीर असाच म्हणायला हवा प्रकार। इतकी मुजोरी कशी काय येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर आतापर्यंत काही कारवाई झाली आहे का? रेणुका, गंभीर विषय या सगळ्या घटनेच्या दरम्यान घेनसर कंपनीपासून खराडी बायपास पर्यंतचा जो रोड आहे त्या रोडवरती पोलिसांचा हा पॉइंट होता आणि तिथं जे एपी आहेत राजगुरू त्यांच्या सोबत शेषराव जायभाई हे कॉन्स्टेबल वाहतूक नियमनाचं काम करत होते आणि त्या ठिकाणी हा मुजोर वाहन चालक जो आहे प्रशांत कांतावार 43 वर्षाचा हडपसरचा राहणारा ही व्यक्ती आहे। ती त्या ठिकाणी आलेली असताना त्यांच्या गाडीवरती या पूर्वीच्या कारवाया ज्या केलेल्या होत्या त्यांचा ऑनलाईन दंड दिसत होता आणि हा दंड भरावा म्हणून जायभाई हे त्यांना विनंती करत होते। या सगळ्या दरम्यानच्या त्यांच्या वार्तालापामध्ये त्यांच्यात वादावादी झाली आणि जो चालक आहे प्रशांत कांतावार त्यानं थेट जायभाई यांना गाडी सुरू केली ते समोर असताना। त्यामुळे जायभाई हे गाडीच्या बोनेटवर पडले आणि जवळपास 700 मीटर या कांतावारनं त्यांना तसंच फरफटत नेलं। सुदैवानं जायभाई यांना कुठली इजा झाली नाही। 700 मीटरवरती ही गाडी जी ती थांबवण्यात त्यांना यश आलं। मात्र त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले होते। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मोंढवा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आणि कांतावर यांना अटक केली आहे। खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे 307 तो गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आणि या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा जे वाहतूक पोलीस आहेत त्यांच्या सुरक्षेचा म्हणा किंवा त्यांना त्यांच्या मागे एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्याचा विषय जो आहे तो पुन्हा ऐरणीवर आला। कारण अनेकदा या घटना या निर्णायक स्तराला जात नाहीत। हे गुन्हे जे दाखल झालेले असतात यात आतापर्यंत एकाही घटनेमध्ये ज्याच्यामध्ये वाहतूक पोलिसांना उडवून दिले किंवा त्यांच्यावरती हल्ला झालाय या केसेसमध्ये शिक्षा ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत। या सगळ्याची गरज आहे। या शिक्षा जेव्हा होतील त्यावेळेस या सगळ्या प्रकरणामधली भीती जी आहे ती तयार होऊ शकेल, जी अजूनपर्यंत होत नाही। आणि त्याचं कारण प्रमुख अधिकारी जे आहेत वर अधिकारी ते या प्रकरणामध्ये फारसं लक्ष देताना दिसत नाहीत। एक व्यवस्था जी या रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियमन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे असायला हवी, ज्यानं त्यांचं मोरल हे कायम राहील। रोज हजारो लोकांना कन्फ्रंट करताना किंवा सामोरं जाताना कित्येक जणांशी वादावादी होते आणि या सगळ्या घटना एंड ऑफ द डे सोबत घेऊन हे कर्मचारी घरी जातात। खरे ठोस कारवाईची गरज आहे। वाहतूक विभागाचे डीसीपी राहुल श्रीमाने सर आता आपल्या सोबत आहेत। राहुल सर, अत्यंत गंभीर प्रकार आपण बघतोय पुण्यामधल्या खराडी बायपास परिसरातला। या सगळ्याविषयी काय कारवाई होणं नितांत गरजेचं आहे असं वाटतं जेणेकरून या मुजोरीला आळा बसू शकेल? अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आमचे वाहतूक अंमलदार कारवाई करत असताना त्यामुळे अचानक घडलेली घटना आहे जे की एज्युकेटेड इंजिनियर त्यांनी अचानकपणे कारवाई करत असताना त्यांचं वाहन समोर चालवत नेलं। त्याबद्दल त्यांच्यावरती 353 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन मोंढवा पोलीस स्टेशनमध्ये। तर कसं आहे, वाहतूक अंमलदार जे आहेत ते दिवसभर ऑन रोड वाहतूक नियमनाचं काम तसंच एन्फोर्समेंटचं पण काम करत असतात। तर सर्वांनी ऍक्च्युली खरं कोऑपरेट करणं आवश्यक आहे। जो पेंडिंग ऑफेन्स होता 400 रुपयाचा त्यासाठी एवढी मोठी घटना घडणं खरंच दुर्दैवी आहे असं मला वाटतं। अगदी खरं आहे। शेषराव यांनी कारवाई करण्यासाठी तिथे त्यांना थांबवलं आणि त्याचा राग कदाचित त्यांना अनावर झाला असेल, पण तुम्हाला असं वाटतं की याच्यात ठोस कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून आणखीन प्रकारे जर मुजोरी अशा रीतीनं वाढणार असेल तर त्याला आळा बसू शकेल, एक चांगलं उदाहरण कदाचित प्रस्थापित होऊ शकेल असं वाटतं का? कारण कायद्याचा धाक राहिला नाही असा अनेकदा समज होतो। नाही, त्यांच्यावरती जी योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे ना, 353 307 प्रमाणे ते गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना त्यांच्यावरती, आणि जे कायदेशीर कारवाई करायची आहे जी आहे ते प्रोसिजर चालू आहे त्यांच्यावरती।
शेषराव यांची तब्येत म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची इजा झाली आहे का किंवा त्यांना काही उपचार घेण्याची गरज लागली का? नाही, त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे त्यांना, परंतु काय आहे, मानसिक धक्का नक्कीच बसतो अशा वेळेस. खरंय. जे कर्मचारी ड्युटी करत असतात आणि ड्युटी करत असताना अशी जर घटना घडल्या तर नक्कीच थोडा मानसिक धक्का त्यामध्ये बसतोच. त्याबाबत आहे काउन्सिलिंग वगैरे आमचं करणं चालू असतं. प्रत्येक वेळेस वाहतूक अंमलदारांना सर्व नागरिकांशी व्यवस्थितपणे सौजन्यानं वागण्याबाबत आपण सर्वांना सूचना तसं देतो, प्रशिक्षण ट्रेनिंग देखील देतो. दिलेलं असतं. अगदी खरं. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राहुल श्रीमाने आता आपल्याशी संवाद साधत होते आणि आपण बघतोय की या वाहतूक चालकावर त्यांनी जसं म्हटलं की सुशिक्षित माणूस आहे, असं नाही की कळत नाहीये किंवा या सगळ्या विषयीची माहिती नाहीये. 400 रुपयाचा दंड त्यांनी भरला नव्हता. त्याच्यावर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसावरच त्यांनी अशा रीतीनं गाडी घातलेली आणि तब्बल 700 ते 800 मीटरपर्यंत त्यांना असं फरफटत नेलेलं होतं. सुदैवानं शेषराव यांना किरकोळ जखम झाली असंच म्हणायला हवं. कदाचित गंभीर जखम होऊ शकली असती कारण वाहतूक मोठ्या प्रमाणात तिथे होती. त्यांना धक्का लागून त्यांना इजा होऊ शकली असती, पण सुदैवानं त्यांची तब्येत आता बरी आहे आणि त्यांना जो मानसिक ताण आलाय त्याच्यावर सध्या काउन्सिलिंग केलं जात आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मनसे संदर्भातली बातमी आहे. मड इथल्या एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आलेली होती आणि याच्याकडून पैसे मागितल्याचा आरोप आता करण्यात येतोय. मराठी चित्रपट आणि निर्माता दिग्दर्शकाला या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे. मारहाण करणाऱ्या अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. अरे राज साहेबांचा फोटो भाई पहले तुम्हें बोला था ना तमीज से बात करो, बोला था ना तमीज से बात करो, तुम सुने नहीं। भाई हम नहीं पहचाना ना, सॉरी भाई, मैं बोल दिया ना, सॉरी यार। भाई तुम्हारी आखिरी तक एटीट्यूड थी, ये बताने के लिए तुम्हें आया हूँ मैं कि राज ठाकरे को नहीं पहचानते हो तुम। मेरा पोस्ट नहीं दिखाया। उन्होंने मैं महाराष्ट्र चीफ मिनिस्टर हूँ। उनको मालूम नहीं कि मैडम ने फोटो दिखाया। मैडम बोल दिया ना, गलती हो गई ना। राज साहब को नहीं पहचानते हो। अरे भाई मैं गलती हो गई, मैं सबको पहचानता हूँ मैडम, गलती हो गई ना। पाओ पड़ो। सॉरी सॉरी बोलो उनको, मैडम को सॉरी बोलो एक बार, फिर कुछ नहीं बोलूंगा कसम से। मैंने तुम्हें बोला था भाई कि रिस्पेक्टफुली बात करो, हम चले जाएंगे। सारा विचार आप कहाँ रहते हो, खाली पूछा, बोलते आप कहाँ रहते हो, ये बात हुआ बोलने का इसको। हाँ? मैं क्या हो रहा हूँ? हाँ? तेरे ना आँख में ना अभी भी ना गुरूर दिख रहा है। हाँ? ये ऐसे बैठ के सॉरी बोल रहा है, खड़ा रहे। झुक नीचे। मैं क्या हो रहा हूँ? तेरे को मैडम ने जब ये दिखाया, हाँ राज साहेबांचा हे बघा सर, माझी गलती। समझ में ना आता हाँ? क्या? हे बघा काही समझ नाही में नहीं आता है दाखवलं। क्या? सर कुछ अरे नाही। काय के लिए समझ में नहीं आता है क्या? सर हे बघा हाँ? फक्त असं दाखवलं। मैं देखो, मैं मेरी पहचान नहीं बताती हूँ, देखो कौन है, मैं नहीं पहचानता हूँ। राज साहेबांना नाव का? मुंबई में रह के राज ठाकरे साहब को नहीं जानते हो? राज साहेबांना नाव का तू? राज साहेबांना नाव का? काम कोणासाठी करतोय? महाराष्ट्रामध्ये आहे तू, मराठी मुंबईमध्ये आहेस, तुला मराठी येत नाही? चलिए दीपाली जी छोड़िए, खत्म कीजिए। दयानंद गौड यांना आत जाण्यासाठी विचारले असता आतमध्ये शूटिंग चालू असून आतमध्ये जाण्यास प्रवेश करण्यास त्यांनी मनाई केली असता सदरचे इसम महिला यांनी जबरदस्तीने सदरच्या बंगल्यामध्ये प्रवेश करून आतमध्ये पूर्ण बंगले फिरून आले, शूटिंगचे बंगले बघून आले. त्यानंतर गेटवर येऊन पुन्हा इसम नामे दयानंद यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने सदरची महिला व ते 3 इसम पुन्हा गेटवर आले व दयानंद यांच्याशी वाद घालून त्यांना मागाशी झालेला वाद मिटवण्यासाठी पैशाची मागणी करू लागले. सदरवेळी दयानंद यांनी मदतीसाठी फोन केला असता सदरच्या महिला व त्या 3 इसमांनी इसम नामे दयानंद याला हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. हा जो पीडित वॉचमन आहे दयानंद, त्याला मालवणी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार त्याने दाखल केली आणि त्यानंतर भारतीय दंडविधान कलम 452, 385, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्याच्यावर या सगळ्या प्रकरणी आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 3 जणांना यामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे. मारहाण करणाऱ्या अभिनेत्रीला देखील आता अटक करण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राजकीय बातमी आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्यात आणि यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पक्षांतर्गत बैठकीसाठी हा दिल्ली दौरा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दर 15 दिवसांनी मी दिल्लीला जाते असंही त्या म्हणाल्यात.
दरम्यान सरकार पडणार असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. सरकार पडतंय की राहतंय हा विषय गौण असल्याचं त्या म्हणाल्यात. पवार यांच्या कालच्या मुद्द्यांवर देखील त्यांनी भाष्य केलं. मी मोठा नेता नाही, पवारसाहेब आम्हाला शिकवतील असंही वक्तव्य त्यांनी केलंय. बघूयात त्यांच्या काही प्रतिक्रिया. जे पी नड्डांची भेट घेण्यासाठी दिल्लीत चालल्यात. काय नेमके महत्त्वाचे मुद्दे जे पी नड्डांच्या बैठकीत असणार आहे? तो विषय पक्षांतर्गत आहे आणि आमच्या पक्षांतर्गत सचिवांची रेग्युलर बैठक असते. मी दिल्लीला दर 15 दिवसाला जाते, त्याच्या हिशोबाने जाते. माझी भूमिका अशी आहे की आम्ही आता ज्या भूमिकेमध्ये आहोत त्या भूमिकेमध्ये सक्षमपणे फोकस करून काम करतही आहोत आणि केलंही पाहिजे. कारण ही कार्यकर्त्यांमध्ये जर आपण हा विचार करत बसलो की आपल्याला आता सत्तांतर होणार आहे, तर तो विरोधी पक्षाचा जो पिंड भाजपचा मुळात आहे त्या पिंडात उतरून काम करायला त्याची जी एनर्जी आहे ती व्यवस्थित चॅनलाइज नाही होणार. आणि त्यामुळे मी त्या भूमिकेत आता मी स्वतः शिरलेली आहे की आपण आता जे जनतेसाठी, बेसिकली सरकार किंवा विरोधी पक्ष दोन्ही जनतेसाठी काम करत असतात आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी काम करायला पाहिजे. सरकार पडतंय का सरकार राहतंय हा विषय गौण आहे. मी पवार साहेबांचे वक्तव्य पाहिलं नाही, पण मला ते मोबाईलवर बघितलं. त्यांचं बरोबर आहे, मी एवढी मोठी नेता नाही, मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे, असं माझं म्हणजे असं मी शिकलेली आहे. तर ते जर तसं म्हणाले असतील तरी त्यांनी मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी जी आहे ती माझी साईज आहे आणि मला ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्याच्यात काय वादच नाही. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच महिला होस्टेसची आता सुरुवात करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं विमानामध्ये एअर होस्टेस असतात त्याच पद्धतीनं आता इथे महिला देखील कार्यरत असणार आहेत. ग्राहकांची सेवेतला हा एक मोठा बदल इथे करण्यात आलाय. महाराष्ट्र सदनात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांची माहिती देण्यासोबतच जे पदार्थ टेबल जवळ पोहोचवणं अशी जबाबदारी देखील त्यांच्यावर असणार आहे. महाराष्ट्र सदनामध्ये एक नवीन कॅन्टीन सुरू झालेली आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या महिलांना संधी देण्यात येत आहे. ज्या पद्धतीने इथे अकाउंट ऑफिसर किंवा जे प्रमुख बिल देणाऱ्या ज्या महिला असतात त्या देखील महिलाच आहे. आपण कुठून आलात आणि केव्हापासून इथे काम करता? मी 6 तारखेपासून इथे काम करतात आणि मी नागपूरची आहे. माझं नाव अर्चना आहे. माझ्यासोबत हा शेफ आहे. या दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये जे पदार्थ बनवतात त्यांची चर्चा करूया. अरुणा, आपलं स्वागत आहे. कशा पद्धतीने महिला इथे काम करतात? म्हणजे सर्व महिला आपापल्या परीने, म्हणजे कोणी पोळी चपातीची महिला, कोणी पुरणपोळी, कोणी म्हणजे भाजी वगैरे कापणे, असे भाकरी, हां म्हणजे भाकरी कोणते थालीपीठ वगैरे सर्व महिला अशा मिळून बनवतात. इथे आता काही पदार्थ ठेवलेले दिसतात मला. काय काय पदार्थ हे सगळे महिलांनी बनवलेले आहेत? हां, हे आहे साबुदाणा वडा, त्यांच्यासोबत लागणारी चटणी, आणि हे बटाटा वडा आहे, त्यांच्यासोबत चटणी आहे, आणि हे कांदे भाजी, आणि उकडीचे मोदक आहे, आणि हे पुरणपोळी आहे, गुलाबजामुन आहे, श्रीखंड आहे. इथे पाहता आपल्याला महिला ज्या आहेत सर्व करत आहे विविध पदार्थ आहे. मला समोर वडापाव आणि वडासारखा पदार्थ दिसतो, त्यानंतर एक उसळ सारखा एक पदार्थ दिसतोय, त्यानंतर भजी दिसतात. आप यहाँ कब से आ रहे हो? मैं यहाँ बहुत टाइम से आ रही हूँ और मैं कोई मौका नहीं जाने देती महाराष्ट्र सदन में आने का, और हमारी मैक्सिमम मीटिंग्स यहीं होती हैं. आज एक साबुदाना वड़ा भी दिख रहा है. हाँ, मैं ये साबुदाना वड़ा है, तो आपसे मीटिंग ये जो आप ये फिनिश करेंगे इंटरव्यू, सबसे पहले मैं वो ट्राई करूँगी क्योंकि वो मैं फर्स्ट टाइम खाऊंगी और वो बहुत टेम्पटिंग और टेस्टी लग रहा है. आई एम वेटिंग टू ट्राई इट. और एक आखिरी सवाल, जिस तरह से समाज में महिलाओं की ओर देखा जाता है, आज महिलाओं को आगे आने की आवश्यकता, ऐसे वक्त में इस तरह की कंसेप्ट को किस तरह से देखते हैं आप? ये कंसेप्ट बहुत अच्छा कंसेप्ट है, और ये जो महिला जो है हमारी जो बहन है और जिन्होंने ये कंसेप्ट यहाँ शुरू किया है, देख के उनको हैट्स ऑफ है कि ये बहुत अच्छी एक पहल है औरतों को इस तरह लाने की, ताकि वो आर्थिक रूप से भी मजबूत होती हैं और उसके साथ साथ उनका जो आत्मविश्वास है वो भी मजबूत होता है. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
असं म्हणतात, प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर यश नक्की आत्मसात करता येतं आणि देशात दूधक्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या केवळ 2 गावातून सुरू झाला आणि आज हाच अमूलचा ब्रँड 75 वर्षांचा झालाय. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव सध्या साजरा होतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला, एका रिपोर्टमधून बघूयात. गुजरात के खेड़ा जिले में पनपा सहकारी आंदोलन मजबूत हुआ तो इसके पीछे किसानों की ईमानदार मेहनत और कुशल मैनेजमेंट ही असल वजह है. डॉक्टर वर्गीस कुरियन अमेरिका से मैकेनिकल इंजीनियरिंग में मास्टर्स की डिग्री लेकर 1949 में सिर्फ 6 महीने की नियुक्ति पर आणंद आए. लेकिन आणंद में चल रहा दूध आंदोलन उन्हें इतना रास आया कि उन्होंने पूरे देश में डेयरी सेक्टर के विकास के लिए अपना जीवन समर्पित कर दिया. पंजाबमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू ओढवला आणि यामुळेच प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मास्कच्या वापरामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो आणि यासाठीच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफमध्ये आम्ही अमृतसरमधल्या स्थितीचा आढावा घेतला. मैडम, हम ये पूछ रहे हैं कि ये कोरोना के हालात अभी सुधरे हैं, आपको लगता है क्या? आपको क्या लग रहा है? वैक्सीनेशन से काफ़ी कुछ बेटर हुआ है. ओके. सम पीपल आर वियरिंग मास्क एंड सम आर नॉट वियरिंग मास्क. यू आर नॉट वेयरिंग अ मास्क? नो. व्हाई? राइट नाउ आई एम नॉट इन द मूड. हुमस भी है, ह्यूमिडिटी भी है. इट्स नॉट कंफर्टेबल आल्सो टू ब्रीथ. मास्क क्यों नहीं पहनते हैं? बस वैसे ही घबराहट होती है पहनने में. लेकिन कोरोना आ गया तो और घबराहट होगी ना? वो तो है, पर जब तक नहीं तब तक तो. यहाँ पे सर जितने भी हैं मोस्ट प्रोबेबली आपको 70 to 80% बंदे, 90% ही बंदे, आप यहाँ से देख लो जितने भी बंदे आपको देखेंगे किसी भी बंदे ने वेयर नहीं किया होगा. 90% बंदे ऐसे ही आपको दिखेंगे. और आप इस 90% में से आप भी शामिल हैं? ऑब्वियस है. बहुत कम लोग मास्क पहन रहे हैं, ऐसा क्यों है? लोगों से मन में डर निकल रहा है. तो आपको क्या लगता है, ये सरकार ज़बरदस्ती कर रही है अभी कि मास्क लगाना ज़रूरी है? देखो, जेड़े लोग मास्क लगाते हैं उन लोगों को मेरे ख्याल है शायद कोरोना होगा. क्या आपको लगता है कोरोना के हालात इम्प्रूव हुए अभी? नहीं हुए अभी भी. क्यों? क्योंकि देख लो, हमने भी मास्क वगैरह वियर नहीं किया, सो अभी तो करना चाहिए मास्क वियर. पंजाबमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर असणारं राज्य अशी पंजाबची ओळख होती. तरी सुद्धा मास्क न घालता फिरणारे लोक अमृतसरमध्ये आजही दिसतायत. वाकई भाई साहब, मैं आपसे सहमत हूँ. जो लोग सीख देने वाले हैं वो ही उतार के घूम रहे हैं जी. तो मैं तो आप हैरान होता हूँ आपके साथ साथ कि ये क्या करते हैं, जो जिनसे उम्मीद रखते हैं लोग, पढ़े लिखे लोगों से, कि ये हमें दिशा देंगे, वही आप गुमराह होके विदाउट मास्क पार्टियों में, शादियों में मैं देखता हूँ अक्सर उनको. पंजाबमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला कोरोनाचा पहिला डोस देण्यात आलाय. पण हा आकडा देशाच्या 62% लसीकरणाच्या आकड्यापेक्षा खूपच कमी आहे. यासाठी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि संजीवनी याच मोहिमेअंतर्गत आणखीन काही प्रश्नांची उत्तरं देखील दिली जात आहेत. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करू शकतात का? लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते का? असे प्रश्न तुमच्याही मनात असू शकतात. पण एका जागेवर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तुमचे प्रश्न आणि जिथे तुम्हाला ही उत्तर मिळतील जी क्रॉस चेक केलेली असणार आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि याची उत्तरं तुम्हाला या क्रमांकावर निश्चित मिळू शकतील.
या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. प्रत्येक बुलेटिनमध्ये बातम्यांचे अपडेट्ससह आपण भेटत राहणार आहोत. आता इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.